स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याची चर्चा रंगलेली असताना खरं तर चंदगडमध्ये हे झालेलं पाहायला मिळतंय। आणि मात्र यामध्ये केवळ भाजप सोडून इतर कोणासोबतही युती करण्याची भूमिका शरद पवारांनी स्पष्ट केलेली होती। आणि यावरूनच राज्याचे जलसंपदा मंत्री आणि भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी थेट शरद पवारांवर टीका केली। शरद पवारांपुढे पर्याय न राहिल्याने ते अजित पवारांकडे जाणारच असं भाकीत त्यांनी वर्तवलं। विखेंनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला 3 पिढ्यांपासून विखे पवार सुरू असलेला राजकीय वैर याची किनार आहे। आपल्या स्वतः पक्ष जर माणसंच राहिले नाहीये तर कोणाशी पर्याय केल्याशिवाय त्यांना दुसरा कोणता पर्याय असे त्यांचं पक्षाचं अस्तित्व संपुष्टात चाललेलं आहे। त्यांनी ते काळच वळीच ओळखलेलं दिसतं मला वाटतं। दरम्यान विखेंनी जी काही टीका केलेली होती त्याला सुप्रिया सुळेंनी अतिशय शांत आणि संयत उत्तर दिलं, तर अनिल देशमुख यांनी मात्र विखेंच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। पाहूया। राधाकृष्ण विखे पाटील यांची पात्रता तरी आहे का? माननीय शरद पवार साहेबांवर टीका करायची त्यांची पात्रता आहे का? सत्तेसाठी नैतिकता, तत्व, निष्ठा गहाण करून भारतीय जनता पार्टीत गेलेले आहे। आणि राहिला आता प्रश्न माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या अस्तित्वाचा, ते तर पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निलेश लंकेच्या माध्यमातून राधाकृष्ण विखे पाटील यांना दाखवून दिलेलं आहे। म्हणजे एक तर ते वयानी पदानी सगळ्यांनीच माझ्यापेक्षा मोठी आहेत आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे, पण एवढं असतानाही त्यांचं नाव घेऊन टीका करावं लागतं याचा अर्थ नाणं मार्केटमध्ये चालते। जर एवढंच नसतं तर बोलले पण कशाला असते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।